विचारवंतांनी अगदी गांधीजींपासून सर्वांनीच देशाला जर महासत्ता बनवायचं असेल तर खेड्याकडे चला, शेतकऱ्यांकडे चला, त्यांना समृद्ध करा, तर हा देश सुपर पॉवर होऊ शकेल, महाशक्ती होऊ शकेल असं अनेकांनी लिहून ठेवले। आणि त्याला अनुसरून निश्चितपणे उपक्षेत्र पहिल्यामध्ये कृषी संलग्न क्षेत्र आणि ग्रामीण विकास या बाबतीत घेतलेले जे निर्णय आहेत ते अतिशय स्तुत्य आहेत। त्याच्या बरोबरीने डिजिटल AI प्रणाली वगैरे आपण वापरतोय। माझी एकच सूचना आहे की आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुरल भागामध्ये नेटवर्कची उपलब्धता नाही। या योजना खूप चांगल्या आहेत, परंतु ते नेटवर्क लोकांपर्यंत पोहोचावं, शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा, याच्यासाठीची निश्चितपणे काळजी घेणं गरजेचं वाटते। अध्यक्ष महोदय, नैसर्गिक शेती हा एक महत्त्वाचा विषय मुख्यमंत्री महोदयांनी यांनी मांडलेला आहे। मी आपल्याला एक उदाहरण सांगतो। 2017-18 साली मी मंत्री असताना शिरोळ या तालुक्यामध्ये गेलो होतो। क्षारयुक्त संपूर्ण जमीन झाली होती आणि त्याच्यासाठी मला आमदारांनी बोलवलं होतं। आणि तेव्हा जी गोष्ट मला कळली की रासायनिक खतांचा किती वाईट परिणाम होऊ शकतो। शिरोळ एका तालुक्यामध्ये 28,000 जवळजवळ कॅन्सर पेशंट्स हे निव्वळ रासायनिक खताचा अतिउपयोग आणि पाण्याचा निचरा न होण्यामुळे झालं होतं। आणि म्हणून हे जे नैसर्गिक शेतीखाली जे आपण सुरुवात केलेली आहे ही निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारची आहे। मी त्यांचं स्वागत करतो।